बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 6. तिच्या डोळ्यांसमोर सुखद चित्र तरळलं. पुण्याच्या ह्या चांगल्या एरियातल्या ब्लॉकमध्ये किती सुखानं राहता येईल आपल्याला. विजयसारख्या तरुणाची साथ असताना जीवनात काय कमी. वैजू, राहतेस का इथे? पण मी वडिलांना विचारलं नाही. तू आता कुठे अज्ञान आहेस? कायदेशीरदृष्ट्या तर तू सज्ञान आहेस. म्हणजे तुझ्या त्या सोनराव आबासाहेबांना न कळवताही आपण रजिस्टर मॅरेज करू शकतोय. विजय, वैजयंती ती कल्पना सहन करू न शकल्याने मोठ्याने ओरडली. वैजू, ओरडून उपयोग नाही. काय? खरं तेच सांगतोय. काय ते? मला तू हवी आहेस, पण मला घरी विचारायला हवं. सगळ्याच गोष्टी घरी विचारायच्या नसतात वैजयंती. विजय, मी खानदानी घराण्यातली मुलगी आहे. आमच्या घराण्यात गावची पाटीलकी होती. तुझ्या घराण्यात पाटीलकी होती, पण माझे बाबा तर मामलेदार होते. काय? मग का खोटं सांगतो? पण मामलेदार हा सरकारी नोकर, आणि ही पाटीलकी तरी काय? घराण्यात आलेली ती मोठेपणाची परंपरा. असले 56 पाटील मामलेदारांपुढे नाक घासत होते. मी पाहिले ते आमच्या बंगल्यावर. ते काही असो, तुझं म्हणणं मला मान्य नाही. तुला ते मान्य करावं लागेल. आणि मान्य केलं नाही तर? तुझ्यात ही ताकद नाही. म्हणजे तुला त्या कादरनं भट्ट्याच्या तावडीतून सोडवताना मी पाहिलंय की. तुला त्या 2 गुंडांची नावे माहीत आहेत? आमच्या शेतकी कॉलेज शेजारी तर त्यांचा धंदा आहे हातभट्टीचा. तानाजीवाडीतले बडे दादा आहेत ते. या पुण्यातली सारी पोलीस ठाणी दोघांना सलाम करतात. पण तू तर भलतंच डेअरिंग दाखवलंस. त्या दोघांनी तुला तर चांगलं झोडपलं असतं तर. तुझ्यासाठी मी तर मरायलाही तयार आहे. पण मी तसा मेलो नसतो. त्या दोघातला एखादा घेऊन गेलो असतो मी. मी पण काय कमी नाही. विजय, मला असा साथीदार हवा आहे, पण तो वडिलांच्या परवानगीनं. वडील माणसं आपल्या खाजगी गोष्टीत कशाला? म्हणजे आपल्या लग्नाचं तू तुझ्या आईला सांगणार नाही आहेस कधी? तिला काय सांगायचं? तिला वाईट नाही वाटणार? तिनं सांगून ठेवलंय. काय? लग्न न करताही तू मला नातू आणून दिलास तरी मला चालेल. वैजयंतीनं ते ऐकलं आणि आपल्या कानावर हात ठेवले. त्याचवेळी विजयनं वैजयंतीला कमरेला मिठी मारली होती. वैजयंती अधांतरी उचलली गेली. तिला तसंच बेडवर टाकण्यात आलं. डनलॉपची गादी हळूवार थरारली. वैजयंतीच्या शरीरावर विजयनं लोळण घेतली होती. विजय, हे काय? तुला जे हवंय ते मी देतोय. मला नको काही. ती उठण्याची धडपड करत बोलली. पण विजय बलवान होता. वैजयंतीसारख्या दणदणीत शरीराच्या तरुणीचं त्याच्यापुढं काहीच चालणार नव्हतं. विजय, लग्न झाल्यावर आपण लग्नाचं नंतर पाहू. नाहीतरी तुला माझ्याशिवाय करमत नाही. तुझ्याशिवाय मला जमत नाही. पण त्याचा अर्थ हे असलं मला काही नको आहे. मला हवंय ते. तू खूप वेळा मला टाळलंस. कोण म्हणतं? वैजयंती, तू स्वतःला माझ्यापासून लपवत होतीस. बाहेर मला बघितलं की तू रिक्षा पकडून गुंगारा देत होतीस. विजय, मला इंटर सायन्सला फर्स्ट क्लास हवा होता रे, म्हणून मी स्वतःला जपत होते रे. त्याचा शेवट काय झाला? 3rd क्लास इंटर सायन्स झालीस ना. त्याचा वचपा मी BScला काढीन. विजय बोलला नाही. त्याने आपल्या हाताचा पराक्रम सुरू केला होता.
तिच्या अंगाभोवतीचं पातळ त्यानं ओरबडून काढायला सुरुवात केली. विजय, नको. वैजयंतीला तिच्या शरीराशी चालला तो खेळ नको होता, पण विजय तिचा सारा विरोध मोडून काढत होता. वैजयंतीनं खूप धडपड केली, पण तिचं काहीच चाललं नव्हतं. काय केलंस हे विजय? वैजयंती विव्हळ शब्दात बोलली. हे तुझे कपडे घे आणि त्या अंगाभोवती लपेट. वैजयंती, शरम वाटते का विजय तुला? शरम? कसली शरम? चतुशृंगीचं नाव करून इकडं आणलंस आणि माझ्या तरुण शरीराला कलंकित केलंस तू. वैजयंती, नाहीतरी तू केव्हा तरी हे करणारच होतीस. त्याच्या बोलण्याची तिला चीड आली. तिच्या डोळ्यात खून चढला. तिला राहावलं नाही. तिनं फाडकन त्याच्या थोबाडात टेकवली. हे काय वैजे? वैजू बोलणार तू वैजे बोलतोयस? विजू बोलणारी तू थोबाडीत मारतेस? तू जे केलंस ना ते मला सहन नाही होत. त्यात एवढं का तू घाबरतेस? म्हणजे तुमच्या लेडीज हॉस्टेलमधल्या कितीतरी तरुणी हे सुख रोज घेतात. शट अप. उदाहरणार्थ मिस वैजयंती पवार, तिनं आत्ताच ते सुख घेतलं. वैजयंतीला त्याचं हे बोलणं मनास लागलं. वैजयंती, तुमची ती मॅडम कर्नाटकी, ती अनमॅरिड आहे ना, पण ती सुद्धा असलं चोरटं सुख घेते. विजय, बस झालं तुझं. मला काहीच ऐकायचं नाही. मी कुठं काय म्हणतोय? तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मला जे हवं ते मिळालं. म्हणजे तू फक्त फुकटचं प्रेमाचं बोललास? वैजयंती, तरुणींशी असं बोलल्याशिवाय त्या जवळ येत नाहीत. वैजयंतीला कळून चुकलं. विजय काही चांगला दिसत नाही, बदमाश दिसतोय. त्याने त्याची ओळख लवकरच करून दिली आहे. त्याच्यापासून जपायला हवे. तिने आपले कपडे केले. बेसिनवर तोंड धुवून आणि केस नीट करून तिने ब्लॉकचा दरवाजा उघडायला हात घातला. तसा विजय निर्लज्जपणे हसला. बोलला, वैजू, आता पुन्हा केव्हा? तू मसनात जा. ती जळजळीत बोलली. वैजयंती, या विजयच्या ब्लॉकवर तू स्वतःहून येशील. स्वतःहून. ते आता शक्य नाही. ते तूच बघ आता. वैजयंती लेडीज हॉस्टेलवर आली. जे काही घडलं त्याने ती हादरली होती. तिचं सारं अंग गळून गेलं होतं. तिला पाहताच प्रोफेसर कर्नाटकी बोलल्या, हॅलो वैजयंती, हे काय? तू बोलत नाहीस? समथिंग इज रॉंग विथ यू वैजयंती. वैजयंतीचा गळाच भरून आला, पण तिला रडताच येईना. तशी मॅडम पुढे आल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवीत बोलल्या, काय झालं मिस पवार? तुझे केस कशाने विस्कटलेत? कपाळावर गंध पण नाही. मॅडम, मूड नाही हो. काय झालं मूड जायला? माझी पर्स पहा. वैजयंतीला खरं कारण लपवायचं होतं. कर्नाटकीनं तिची पर्स खोलली. इंटर सायन्सचं रिझल्ट कार्ड दुमडून त्यात ठेवलं होतं. ते उघडून त्यातली मार्क्स पाहताना कर्नाटकी बोलल्या, मिस पवार, 3rd क्लासमध्ये पास. व्हॉट अबाउट युअर मेडिकल कॉलेज? वैजयंतीला आता उमाळाच आला. तिला मनसोक्त रडावंसं वाटलं. 3rd क्लास मिळाल्याचं कारण तिला सांगावंसं वाटलं. आपण त्याच्या आठवणीत बुडालो होतो. त्याला स्वप्नांचा जादूगार समजत होतो, पण त्या जादूगारानं आपला असली रंग दाखवला होता. त्याला फक्त तिचं शरीर हवं होतं. त्यानं तिच्या मनाचा विचारच केला नव्हता. 3rd क्लास मिळाल्याचं दुःख नव्हतं. त्यानं ज्या तऱ्हेनं तिला चुरगाळून टाकलं त्याचंच तिला दुःख झालं होतं. वैजयंती, 3rd क्लास मिळाल्याचं कारण मला माहीत आहे. म्हणजे ॲन्युअल स्पोर्ट्स संपल्यापासून तुझं अभ्यासावरचं लक्ष उडालं होतं. केवळ तू स्कॉलर म्हणून तू इंटर सायन्सला कशीबशी पास झालीस. तू सामान्य बुद्धीची पोर असतीस तर पास होणंही कठीण होतं. हा लवेरिया व्हेरी डेंजरस.
प्रोफेसर कर्नाटकीनं लवेरियाचा उल्लेख करताच वैजयंतीला थोबाडात बसल्यागत झाला. तिला भेटलेला लव्हर हा फारच क्षुद्र निघाला होता. त्याने क्षुद्र शृंगार उरकलेला होता. प्रेमातली उत्कटता त्याच्यात दिसलीच नाही. मिस पवार, आता घरी काय कळवायचं तुझ्या? कशाबद्दल? रिझल्टबद्दल. मी कळवीन की. पण तुमच्या घरचा एक माणूस मला भेटून गेला. कोण? चंदन. चंदन? कुठे गेलाय तो? तुला भेटायला आला होता. काय म्हणत होता? तुझ्या निकालाविषयी चौकशी करत होता. ते ऐकलं आणि वैजयंती डोकं धरूनच खाली बसली. सोनरावांनी म्हणजे आपल्या आबांनी त्याला पाठवलं हे ती लगेच समजली. इंटर सायन्सच्या गुणावर ते मेडिकल कॉलेजला जाणार होते. मिस पवार, कोण तो चंदन? तो तो हां, आमच्या घरातलाच तो. त्याचं तुमच्याशी नातं? आमच्या घराचा कारभारी आहे तो. सारे व्यवहार त्याच्याच हाती आहेत. वैजयंती, खरं सांगू? काय? तो चंदन मला खूप आवडला. किती देखना ग. शिवाय पिलदार शरीर, गळ्यातली ती चांदीची पेटी. साध्या गावच्या पोशाखात होता तो. कुठच्याही ग्रामीण पिक्चरमध्ये हिरोच्या थोबाडीत मारेल असा दणदणीत. चालतो पण किती रुबाबात. प्रोफेसर कर्नाटकी चंदनच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देत होत्या. ते सांगताना त्या भान विसरल्या होत्या. मॅडम, चंदन कुठे गेला आहे? मला वाटतं तो युनिव्हर्सिटीत गेला आहे. त्याला मी तू तिकडे गेल्याचं सांगितलं. वैजयंतीनं ते ऐकलं आणि तिचा चेहरा गोरामोरा झाला. मॅडम, चंदन आणखी काय म्हणत होता? वैजयंती, तो काय म्हणत होता ते मी ऐकतच नव्हते. त्याला मी नुसती पाहतच होती. वैजयंतीला चंदन इकडे का आला, तो काय म्हणत होता त्याची माहिती हवी होती. तर प्रोफेसर कर्नाटकी तो कसा होता हे सांगत होत्या. वैजयंतीला ते सांगून उपयोग तरी काय? चंदन तिच्या घरचाच, त्याची सर्व माहिती तिला. पण प्रोफेसर कर्नाटकींना हे सांगावं कसं? त्या चंदनचं लग्न झालंय वैजयंती? रडव्या चेहऱ्यानंच वैजयंतीनं नकारार्थी मान हलवली. देन व्हेरी गुड, चटदिशी कर्नाटकी बोलल्या. त्याही परिस्थितीत वैजयंतीला प्रोफेसर कर्नाटकीविषयी हसावं की रडावं ते कळेना. वैजयंती, तुझ्या घरात एवढा बेस्ट यंग मॅन असताना तू चुकीच्या तरुणामागं लागलीस. मॅडम, चंदन इकडे पुन्हा येणार का? त्याला मी यायला सांगितलंय. काय? होय. म्हटलं वैजयंती तुला भेटो न भेटो, पण मला तू जाताना भेटून जा. प्रोफेसर कर्नाटकींना चंदन खूपच आवडलेला दिसत होता. वैजयंती, मी मॅरेज का केलं नाही ठाऊक आहे? वैजयंतीचं मन थाऱ्यावर कुठं होतं. तिचं कर्नाटकीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. वैजयंतीचा मूड गेला हे ध्यानात येताच कर्नाटकी वरमल्या. बोलल्या, सॉरी वैजयंती, तू दुःखात आहेस हे माझ्या लक्षातच नाही. खरं म्हणजे समोरचा माणूस दुःखात असताना दुसऱ्यांना आपल्या आनंदाविषयी बोलू नये. मी चांगली सायकॉलॉजीची प्रोफेसर, पण मी किती वाहवत गेले. नाहीतर त्या चंदनविषयी मी एवढं तुझ्याजवळ का बोलावं? मॅडम, मी जाते युनिव्हर्सिटीत. ते कशाला? चंदनची गाठ घ्यायला हवी आहे. तो मला तिकडे शोधत बसेल. पण त्याची न तुझी गाठ इकडे पडेलच की. मी तिकडे भेटले नाही तर तो तसाच संगमनेरला निघून जाईल. ते शक्यच नाही वैजयंती. म्हणजे? त्याला मी शपथ घातली. शपथ कसली? माझ्या गळ्याची. तुम्ही काय म्हणताय? चंदनला म्हटलं, तुला वैजयंती भेटो न भेटो, तू इकडे लेडीज हॉस्टेलकडे येऊन जा. माझ्या गळ्याची शपथ आहे तुला. तर मग तो चंदन मुळीच येणार नाही. काय? होय. म्हणजे चंदन शपथ मोडतो? तो अशा माणसांपासून लांब राहतो.
अशा माणसांपासून म्हणजे त्याला मोहात कुणी पाडायला लागलं की तो दूर जातो. वैजयंती, होय मॅडम, तुला अनुभव आलाय की काय? माझ्या अनुभवाचं नाही, पण त्याचा स्वभाव सांगते. मॅडम, मला माफ करा. माझं डोकं जरा जड झालं आहे. मला उभंही राहवत नाही आहे. मी माझ्या रूममध्ये जाऊन पडते. प्रोफेसर कर्नाटकींना चंदनविषयी विचारायचं होतं आणखी, पण वैजयंतीनं त्यांच्या बोलण्याचा सारा दोरच छाटला होता. ती आपल्या रूममध्ये गेली आणि तिनं कॉटवर आपलं अंग टाकलं. कॉटवर पडताच तिला विजयचा ब्लॉक आठवला. त्याचा तो जीव घेणा शरीराचा खेळ, सारं शरीर त्यानं किसून टाकलं होतं. रानटी पशुसारखा तो वागला होता. शिकार हाती सापडल्यावर हिंस्र श्वापद आणि लचके तोडावेत तसे त्याने तिचं शरीर ओरबाडलं होतं. गळ्याखाली मांड्यांच्या बाजूला त्याचा त्या ओरबडण्यानं जखमा झाल्या होत्या. नको नको म्हणताना त्यानं सार आपल्या मनाप्रमाणे केलं होतं. त्यात चंदन तिच्या निकालाची चौकशी करायला आला होता. तिच्या परीक्षेनं आणि विजयनं साराच निकाल लावला होता. मिस पवार, मिस पवार, तिच्या दारावर टकटक आवाज झाला. वैजयंती तडपडून उठली. भकास चेहऱ्यानं ती उठली. तिनं दार उघडलं. समोर प्रोफेसर कर्नाटकी उभ्या होत्या. येस मॅडम. तू खोटे बोलतेस. मी काय खोटं? चंदन कुठे शपथा मोडतोय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्या गळ्याची शपथ घातली होती ना चंदनला, त्याप्रमाणे भेटायला चंदन आलाय. त्याला मी कंपाऊंड बाहेर उभा केला आहे. तुमच्या शपथेप्रमाणे आलाय ना? होय. मग तुम्हीच भेटा ना त्याला. चंदनला भेटण्याची तिची इच्छा नव्हती. त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी आहे. म्हणजे आबासाहेब आलेत की काय? वैजयंती कापऱ्या आवाजात बोलली. त्यांचं नाव मी विचारलं नाही, त्यांनीही सांगितलं नाही. आपल्या परीक्षेच्या निकालाची तारीख आपण आबासाहेबांना सांगायला नको होती, हे वैजयंतीच्या उशिरानंच लक्षात आलं. आबासाहेब बाहेर कुठे ओळखीच्या ठिकाणी थांबले असतील आणि त्यांनी पुढेही चंदनला इकडे पाठवलं असेल. आबासाहेबांमुळे चंदन पुन्हा इकडे आला. प्रोफेसर कर्नाटकी त्यांच्या शपथेनं सांगतात. सांगोत त्यांचं ते सुख तरी आपण कशाला हिरावून घ्या. गळ्याखालच्या जखमा लपवण्यासाठी वैजयंतीनं गळा भरून पदर घेतला. पायात चपला कशाबशा फरकावून ती जीव गेल्यागत हॉस्टेलच्या पायऱ्या उतरून कंपाऊंड बाहेर आली. तिनं समोर पाहिलं. मोटरसायकल उभी करून चंदन आणि सोनराव उभे होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.